नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे आहे ते ज्वारी कापून घेत आहोत. कालपासून ज्वारी कापून चालू आहे. 4 मजूर होते. आता थोडेफार राहिल्यामुळं 2 मजूर आपण इकडे जे हरभर दिसत आहे ते हरभर गोळा केलं तर त्यामुळे 2 मजूर इकडे लागले होते. आणि ती ज्वारी आता थोडीफार राहिली पाडायची आणि ही पूर्णतः वाळलेली आहे. तरी याला 2 दिवस अजून वाळू द्यावं लागते. 2 ते 3 दिवस वाळल्यानंतर याची जे कणीस आहेत, कणस ते कापून घ्यायचे. कणस कापून घेऊन एका ठिकाणी गोळा करायचे. गोळा केल्यानंतर हल्लरमधून काढून घ्यायचे. काल आणि आज 2 दिवसात पाडणं झाली. आता उद्या आणि परवा 2 दिवस कणस खुडून घ्यायचे. कणस खुडल्यानंतर 2-3 दिवसामध्ये हल्लरनं काढून घ्यायचे. एवढ्या याच्यामध्ये आपले 10 ते 12 किलो ज्वारीचं बी पडलं होतं. 10-12 किलोमध्ये पेरणी झालं होतं एवढं. इकडे दिसत आहे ते याच्यामध्ये आपण हरभरा नेमकंच काढले. 3-4 दिवसामध्ये हरभरा काढला आपण इथं. तर इथं जे आपल्याला आहे तर 51 कट्टी झालं तर. ज्वारी थोडीफार राहिली ते आता मजूर तेवढी काढून घेतील, तेवढी कापून टाकतील. नंतर कणस कापून गोळा करून घ्यायचे फाऱ्यामध्ये. तर असं शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूस. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनल आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.